नमस्कार मंडळी. सध्या गावागावात चर्चा आहे ती फक्त एकाच गोष्टीची, ती म्हणजे ग्रामपंचायत. कुणी म्हणते निवडणुका लांबणीवर पडणार, तर कुणी म्हणते आता प्रशासकच बसणार. पण हायकोर्टाच्या दणक्यानंतर आता वारं फिरलंय आणि मे महिन्यात निवडणुकीचा धुराळा उडण्याची दाट शक्यता आहे. अशा वेळी उमेदवारीचा अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही कायद्याच्या चौकटीत बसताय का? तुमची तयारी पूर्ण आहे का? की एखादी छोटी चूक तुमचं स्वप्न भंग तर करणार नाही ना? ऐनवेळी तुमची तारंबळ उडू नये म्हणून उमेदवार म्हणून तुम्ही तयार आहात का? काय आहे ग्रामपंचायत सदस्य होण्याची पात्रता आणि कशामुळे होऊ शकता तुम्ही अपात्र, याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार मंडळी, मी आहे इंद्रजित सोनवणे आणि तुम्ही पाहताय लॉ विथ इंद्रजित हा माझा युट्यूब चॅनेल. ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही पात्र आहात की नाही हे तपासणं सर्वात महत्वाचं आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 13 ज्यामध्ये पात्रतेच्या अटी व निकष सांगितलेले आहेत. काय आहेत ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी अटी अथवा निकष हे लक्षात घ्या. पहिली अट आहे राष्ट्रीयत्व आणि वय. तुम्ही भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे आणि तुमचे वय 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. दुसरी अट आहे मतदार यादी. तुम्ही ज्या गावात उमेदवारी अर्ज भरणार आहे त्या गावाच्या मतदार यादीत तुमचे नाव असणे अनिवार्य आहे. तिसरी अट आहे शिक्षण. सदस्य होऊ इच्छिणाऱ्या किंवा ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज भरणाऱ्या व्यक्तीचा जन्म जर 1995 नंतर झालेला असेल तर त्याचे शिक्षण कमीत कमी 7वी पर्यंत झालेले असावे. चौथी अट आहे अपत्याचा नियम. दिनांक 1 सप्टेंबर 2001 नंतर जन्मलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा जास्त नसावी. पाचवी अट आहे आरक्षणाचा नियम. जर तुम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा नामाप्र म्हणजेच नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरणार असाल तर जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सहावी अट आहे शौचालयाचा वापर. उमेदवाराच्या घरी शौचालय असणे आणि त्याचा नियमितपणे वापर होणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. सातवी अट आहे शासनाची थकीत देणी. ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेची कोणतीही थकबाकी तुमच्या नावावर नसली पाहिजेत. मंडळी, ही झाली उमेदवाराला ग्रामपंचायतीला उभा राहण्यासाठी आवश्यक पात्रता. आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 ज्यामुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. पहिली अट आहे अतिक्रमण. स्वतः उमेदवाराने किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने सरकारी किंवा गायरान जमिनीवर अतिक्रमण केले असल्यास आणि त्याचा उपभोग घेत असल्यास तुम्ही थेट अपात्र होऊ शकता. दुसरी अट आहे न्यायालयीन शिक्षा. 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा झाली असल्यास आणि शिक्षेतून सुटका झाल्यानंतर पुढील 5 वर्ष निवडणूक लढवता येत नाही. तिसरी अट आहे दिवाळखोरी. जर न्यायालयाने तुम्हाला एखाद्या प्रकरणात दिवाळखोर म्हणून घोषित केलेले असल्यास तुम्ही थेट अपात्र ठरता. चौथी अट आहे जात पडताळणी किंवा त्याची पावती नसल्यास. उमेदवार जर जातीच्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरणार असेल तर जात पडताळणी किंवा जात पडताळणीची पावती नसल्यास उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. पाचवी अट आहे जर एखादी व्यक्ती सरकारी किंवा निमसरकारी नोकरीत असताना भ्रष्टाचार किंवा गैरवर्तणुकीच्या कारणावरून सेवेतून काढून टाकली गेली असेल तर ती व्यक्ती निवडणूक लढू शकत नाही. सहावी अट आहे 1 सप्टेंबर 2001 नंतर जन्मलेल्या मुलांमुळे उमेदवाराच्या मुलांची संख्या 2 पेक्षा जास्त झाली असेल तर तो निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतो. तर मंडळी, ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे केवळ सत्तेचं राजकारण नाही तर गावाच्या विकासाची एक मोठी संधी असते. मला खात्री आहे या व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या गावातील भावी उमेदवारांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच माहितीसाठी लॉ विथ इंद्रजित ह्या माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.